व्हावी तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न हो कवने काळे हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकास कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी हे संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संतांची सरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोर जुग मंगल भवन मंगल द्रव सुदशरथ अजिर स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कारो आता मस्तक माझे पायावर मस्तक माझे मस्तक माझे पायावरी
वसनाचा मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी कावाया लाविला प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिरोमणी पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके लढिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा मागणी प्रकरणातला एक आशीर्वचन देणारा अभंग अत्यंत उत्तम गोड चिंतनीय असून या अभंगात समस्त हरिदासाकरिता भाविकांकरिता एक मागणी या ठिकाणी महाराज करतात. विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात, देवा जे तुझे भक्त आहेत, जे हरिदास आहेत, अशांना आयुष्य दे. पण किती? कल्प सुद्धा नाही म्हटले. हा कल्प अकल्प आयुष्य व्हावे तया कुळासहित आयुष्य या ठिकाणी म्हणतात द्या. माझ्या सकळा हरीच्या दासा. पण नुसतं आयुष्य देऊन चालणार नाही, तर एक काळजी देवा घ्यावी लागेल. काय? आयुष्य दिलं पण पाठीमागे जर संकट लागले तर काय उपयोगाचं आयुष्य. म्हणून कसलीही प्रकारची बाधा माझ्या हरिदासांना होऊ नये. मग संशयाची बाधा असेल, कामाची असेल, क्रोधाची असेल, कुतर्काची असेल, या ठिकाणी कल्पनेची असेल, कोणतीच बाधा माझ्या हरिदासाला होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कवने काळी कधीही. ही संत मंडळी सुखी असो, सुखाने माझे हरिदास नांदावेत असं मला पाहायचं. देवा एक गोष्ट, एक मोठा धोका आहे जो की समोरून येणार संकट नसल्यामुळं ते डोळ्याला दिसत नाही. चोर पावलानं येणार संकट म्हणजे अहंकार. कधी अहंकाराला कळत नाही. म्हणून एक करा, अहंकाराचा वारा सुद्धा नको. अहंकार तर फार दूर आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भावी. जे भाविक विष्णुदास आहे, जे हरिदास आहे, त्यांना वारा सुद्धा देवा लागू देऊ नका. आणि माझं म्हणणं कुणासाठी?
ज्यांच्या मुखामध्ये नाम निधान सदैव देवा तुमचं स्मरण आहे, जे असे हरिदास आहेत यांच्यासाठी नामा म्हणे तया असावे कल्याण, कल्याण कोट कोट कल्याण त्यांचं व्हावं, ज्यांच्या मुखात नाम निधान या ठिकाणी साठवलेले, ज्या मुखी निधान पांडुरंग तुम्हाला जे कधीच विसरत नाही अशांसाठी हे सगळं द्या. विठ्ठल विठ्ठल वाटलं नव्हतं असा या ठिकाणी माहोल तयार होईल. आणि कोण म्हणेल कोरोना आहे, कोरोनाचा काळ सगळ्यांनी पाहिलाय, सगळ्या तरुण मंडळीनं सगळ्यांनी लहान थोरापासून राम राम सुद्धा लांबूनच 10 फुटाच्या अंतरानं असं सगळं भोगले. पण मोठ्या आनंदाने भक्तिभावाने तुम्ही या ठिकाणी मन मोठं करून सर्व या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन अचानक का होईना आखलं. आणि दरवर्षीप्रमाणे कुठं कुसभर कमी वाटत नाही, तेवढ्याच प्रेमात तेवढ्याच उत्साहात दरवर्षीप्रमाणे या वर्षी साजरा केला. तुमचं या ठिकाणी कोट कोट मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. खरंच गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात जे काय मंदिरं ओस पडली कार्यक्रमा वाचून, गोडी राहिली नाही, पण ती गोडी तुम्ही भरून काढली. विठ्ठल विठ्ठल गेल्या 1.5-2 वर्षापासून मन आसुसलं होतं सगळे लोक पाहण्यासाठी. काय असतं, एकदाच आम्हाला सवय अशी लागली की एकदाच सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन सगळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि मनाचे या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी पांडुरंगानं हे स्टेज उभा केलं. आणि 1.5 वर्षापासून ते सगळा आनंद हिसकावून घेतला होता, पण तो तुम्ही या ठिकाणी पुन्हा आमच्या पदरात टाकला. विठ्ठल सगळ्या भाविक या ठिकाणी आभार धन्यवाद. या ठिकाणी आज विशेष करून आपल्या जागीरमोहा या गावाला उपस्थिती लाभलेली असे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार सुमंत महाराज डाके यांच्या आवाजाने, यांच्या मधुर वाणीने पुऱ्या धनाश्री राग गाऊन सगळ्यांचे मन तृप्त झाले. आज जागराची सेवा म्हणून या ठिकाणी महाराजांना मीही विनंती केली होती, चांगला राग काढला आणि असा राग काढला खरं अंत करून दाटून आलो, म्हणून सुमंत महाराजाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी कदम माऊली आमचे या ठिकाणी आहेत, धन्यवाद महाराज. आमचे भाऊ या ठिकाणी आहेत, सगळी ग्रामस्थ मंडळी भाऊ या ठिकाणी आहेत. रघुनाथ महाराजांनी सुंदर या ठिकाणी चाललेला या साथ दिली, महाराज धन्यवाद. आणि 7 दिवस त्यांची अविरत तुम्हाला सेवा मिळत आहे. रघुनाथ महाराज आपल्या या ठिकाणी गावाचं वैभव, आमचे बापू महाराज, आमचे सर्वच आता सगळ्यांचा नामोल्लेख, मामा भाऊ हे सगळे बसलेत. सगळे वारकरी म्हणजे हे गावाचं वैभव असतं का? ऐका, बाकीचे सगळी माणसं असतात असं नाही, वैभव आहे. पण आज्ञाने लावावे सन्मार्गाशी. जे वारकरी माणूस एखाद्याला वारकरी बनवतो, वारकरी विचार देतो, म्हणून त्याला धन्यता या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे. सर्व या ठिकाणी बसलेला माझा सर्व तरुण मित्रमंडळ, या ठिकाणी वडीलधारी माणसं, माता माऊल्या बहिणी, सगळ्यांच्या चरणारविंदी या ठिकाणी नतमस्तक होतो. विनेकरी महाराज, ज्या चॅनलवर तुम्ही कीर्तनाचं हे नेहमी पाहणार आहात असं नाद भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपण कालही या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग झालेली तीही तुम्हाला पाहता येईल. आजचंही या ठिकाणी 4-5 दिवसानंतर कीर्तन नेहमी कधीही पाहता येईल. अशा पद्धतीनं आमचे पौळ साहेब यांना मी धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून परभणीवरून या ठिकाणी आले. त्यांचं चॅनल खूप मोठं आहे, जवळजवळ 40-50 म्हणजे अर्धा लाख त्यांच्या चॅनलला सबस्क्रायबर आहेत. म्हणजे हे कीर्तन एकदमच त्यांनी सोडलं का डायरेक्ट 50,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जाणार. अशा पद्धतीचं यांचं चॅनल आहे, त्यांना धन्यवाद देतो. माईक सिस्टीमवाले दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने या ठिकाणी सेवा देतात. पांडुरंग परमात्मा तुमचं कोट कल्याण करो आणि सर्वांची या ठिकाणी मन ओळखून पांडुरंगाला स्मरून या ठिकाणी हनुमंतरायांना स्मरून मात्या पित्यांना आणि पांडुरंगाचं मनाने वंदन करून साष्टांग प्रणिपात घेऊन नामदेव महाराजांचा भाव
जसा या ठिकाणी पांडुरंग परमात्मा ओढून घेतील तसा या ठिकाणी मला मांडायचं आहे. विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. फार गोड आणि जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग. का भजन झालं आरती झाली की आपण पसायदानात अभंग म्हणतो. अभंगाच्या रूपाने नामदेव महाराजांचं पसायदान म्हणजे हा अभंग. जसं माऊलीचं पसायदान म्हणजे आता विश्वात्मके तसं नामदेव महाराजांचं पसायदान म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे तया. मागणारे आणि आशीर्वाद देणारे कोण आहेत याचा जर विचार केला तर अधिकार फार मोठा आहे. अधिकार सुद्धा आशीर्वाद द्यायला अधिकार सुद्धा असावा लागतो. नाही तर आपण पाहतो लग्नामध्ये आशीर्वाद देण्यासाठी येतात पण तोंडात टाकलेली तंबाखू सुद्धा थुकाय तयार नसतात. तशीच मंगलाष्टिका म्हणतात. काय तर झुलणारे सुद्धा मंगलाष्टक म्हणायला पुढे सरसावतात. पण ज्यांचा मी अभंग निवडलाय संत शिरोमणी पांडुरंगाचे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त नामदेव महाराज अभंगाची पूर्वपीठिका मांडत असताना भाव मांडत असताना मला नामदेव महाराज तुमच्या पुढे बालपणातले आणि तरुणपणातले तुमच्या पुढे ठेवून अभंगात प्रवेश घ्यायचा. बालपणीचे नामदेव महाराज म्हणजे वय असेल 5 वर्ष. लक्षात घ्या. लहानपणापासून या ठिकाणी नामदेव महाराजांच्या परंपरेनंच दामुशेट्टीची सेवा ही पांडुरंगाची नेहमी. दामुशेट्टीच्या घरून म्हणजे नामदेव महाराजांच्या वडिलाच्या घरून पुरणपोळीचा नैवेद्य हा नेहमी पांडुरंगाला रोज रोज न चुकता पुरणपोळीचा नैवेद्य. एके दिवशी दामुशेट्टींना बाहेर जायचे म्हणून सेवा नामदेव महाराजाकडे यावी आली. गुणाई साहेबांना म्हणतात दामुशेट्टी ऐकते का उद्या मी गावी जाणार आहे. फरमान सुटलंय राजाचं मला काहीतरी काम आहे. आता काय 2 दिवस येणार नाही. एक काम कर नामदेवाला उद्या नैवेद्य घेऊन मंदिरात पाठव. भल्या पहाटे गुणाई आई साहेब नामदेवरायांना उठवतात. पहाटे उठल्यानंतर स्नान वगैरे उरकल्यानंतर नैवेद्य या ठिकाणी तयार होतो. सुंदर असा नैवेद्य तयार झालाय. ताटात पुरणपोळीचा नैवेद्य. सुंदर अशा वाट्या घेतल्यात. कपिला गाईचं दूध मध्ये टाकलेलं सगळं ताट तयार झालं आणि नामदेव महाराजांना ताकीद केली. नामा बघ रोजचं खेळणं वेगळं आणि आजची जिम्मेदारी वेगळी. का आई असं का ग? आज तुला नैवेद्य घेऊन जायचंय. लक्षात घे जाणार आहेस तुझं आवरलंय मान्य पण इकडं तिकडं कुठंही जायचं नाही. इथून निघायचं डायरेक्ट मंदिर गाठायचं. मंदिरात जायचं देवाला नैवेद्य सर्व तिथलं काम उरकायचं आणि मग माघारी यायचं. जर का तू नैवेद्य न दाखवता आलास तर तुला जेवायला नाही आल्यावर शिक्षा म्हणजे सक्त ताकीद. नामदेव महाराजांची आयुष्यातली नैवेद्याची पहिली सेवा. 5 वर्षाचं वय म्हणजे काय हो. 5 वर्षाचं लेकरू म्हणजे पहिलीच्या लेकराला बालवाडीच्या लेकराला काय कळतं बाकीचं. पण एवढं माहिती की आपल्याला काम
सांगितलं, काम सांगितलेल्या लेकराला कळतं. नामदेव महाराज मंदिरात येतात, देवाच्या समोर येतात, देवाला पाहतात, ताट ठेवतात. पांडुरंगा, नामदेव महाराजांचं लढीवाळ तसं बोलणं. पांडुरंगा, आज आईनं मला सेवा दिली, एक करा, या खाली लवकर आणि नैवेद्य खाऊन घ्या. 5 मिनिट झालं, देव काय खाली येत नाही, देव काय खाली येत नाही. नामदेवरायांना वाटलं आपलं काही चुकलं तर नसल का, माझ्या पुढं देव लाजतोय खायला. नाही म्हटलं, देवा तसं काय मनात संशय बाळगू नका, मी बाजूला जातो. नामदेव महाराज थोडे बाहेर आले, खाऊन घ्या, पुन्हा रिकामं ताट घेऊन जाईल. 5 मिनिटानं पुन्हा मध्ये आले तर ताट जशाच तसं, दूधही तसं, पोळीही तशी, सगळं. नामदेव महाराजांना आता मात्र थोडं अवघड वाटलं. ते म्हटले बहुतेक काहीतरी विसरलं असावं म्हणून देव रुसले. पाहिलं, रोज ताट जसं पाहत होते, ताट जशाला तसंच होतं, पोळी तशी, दूध तसं, सगळं तसं, तांब्या तसा, सगळं तसंच, बदल काही नाही. मग चुकलं कशात? विनंती केली, हात जोडले. पांडुरंगा, तुम्हाला आज यावं लागल, दूध प्यावं लागेल, नैवेद्य खावा लागेल. तुम्ही जर नाही खाल्ला तर मला उपाशी राहावं लागेल. म्हटलं असं कसं? मनात म्हणतात, देवा तुम्हाला खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आणि लहान लेकराचं एक सलगीची विनंती या ठिकाणी नामदेव महाराज प्रकट करतात. दूध पिया मोरे. पांडुरंगाला ही विनंती नामदेव महाराजांची, ऐका. गोविंद लाला दूध पिया मोरे, गोविंद लाला सोन्याचा तांब्या आहे, तांब्यात बदल झाला नाही. कपिला गाईचं दूध आहे, दुधात बदल झाला नाही, जसं आहे तसं. आणि तुम्ही मात्र नैवेद्य खायला खाली येत नाही, दूध प्यायला राजी होत नाही. तुम्हाला मी हात जोडतो, पांडुरंगा लवकर खाली. सोने का गळा दुधाने भरियो, पियो तांब्या हातात घेतला. नामदेव महाराजांनी तांब्या हातात घेतला आणि पांडुरंगाच्या पुढं विनंती करतात, देवा तुम्हाला मी हात जोडतो, एवढं दूध द्या आणि मला मोकळं करा. 5 मिनिट विनंती केली, देवाला घाम फुटे. देवा काय चुकलं? सगळं जसं आहे तसं. काला बचडा कपिला गाई, दूध दुहावना, नामा नामा जा
वाहताय माझी देवाला घाम फुटेना. नामदेव महाराज बाहेर येतात, एवढा दगड घेऊन येतात. दगड आणतात, पांडुरंगाच्या चरणाच्या जवळ दगड ठेवतात. पांडुरंगा, तुम्हाला जर नैवेद्य खायचा नसेल, दूध जर प्यायचं नसेल, तर हा नाम आता जिवंत राहू शकतो. मला तुमच्या पुढे आता डोकं आदळल्याशिवाय पर्याय नाही. नामदेव महाराज रडू लागले. लहान लेकराचं शेवटचं शस्त्र जर काय असेल तर रडणे. लहान लेकराला दुसरं काही कळत नाही. रडणे म्हणजे हे बाल हट्टात मोडतो. प्रभुवन की मुराद मुराद देवाच्या मूर्तीवरचं हास्य बदले ना, भाव दिसे ना. प्रभुवन की मुराद सुध नहीं पिवात सिरा पचार सुना रडत असताना नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला दूध प्यायचं नाही तर हे नामा 3 महिन्यापर्यंत जर उतरला तर बरं, नाही तर नामदेव मेला म्हणून समजा. आता मात्र पांडुरंगाची मूर्ती थरथर कापू लागली. घाम फुटला आणि डोकं आपटणार तेवढ्यात माझा विटेवरचा घननीळ घनश्याम सावळा सुकुमार राजस सुकुमार माझा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरला. नामदेव महाराजाला या ठिकाणी पांडुरंगाने कडून या ठिकाणी मिठी मारली आणि पांडुरंगाचे उद्गार, ऐसा भगत मैं कबू नहीं पाया नामदेवने देव हसाया. नामदेव महाराजानं या ठिकाणी पांडुरंगाला खाली येण्यासाठी भाग पाडलं. नामदेव महाराजांनी स्वतःच्या हाताने दूध पाजलं. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि हे हा सिलसिला नेहमी चालू राहिला बरं का. नामदेव महाराजांनी यावं, पांडुरंगानं खाली उतरावं. नामदेव महाराजांनी हाताने रोज पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घालावा. एवढी भक्ती. आता ही काही एका जन्माची भक्ती का, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. ही अनंत जन्माची भक्ती असल्यामुळे देवाला आल्याशिवाय पर्याय तरी काय नाही ना. हे बालपण लक्षात घ्या. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी देवाला खाली येण्यासाठी भाग पाडणारे माझे नामदेव महाराज यांचा हा आज अभंग आहे. अजून नामदेव महाराज मोठे झालेले आहेत. नामदेव महाराजांचं लग्न आणि लेकरं झाल्यानंतर नामदेव महाराज भजनातून बाजूला जात नाहीत. 2 पैसे घरात कमवून आणत नाहीत. कोणत्या बापाला असं वाटतं? एकदा लेकराचे 2चे 4 झाल्यानंतर प्रत्येक बापाला वाटतंय पोराने कमवून पैसे आणले पाहिजे. जर पैसे कमवून नाही आणले तर घरची चिडचिड करतात. बाप या ठिकाणी मुलावर तुटून पडतो. सगळे या ठिकाणी अडचणी वाढतात. सगळ्याला वाटतं आता कर्तुकीला आल्यानंतर पोरानं 2 पैसे घरात कमवून द्यावी, ही भावना. दामू शेट्टीला वाटतं अरे एवढं मोठं टोंग झालंय, 2चे 4 हात झालेत आणि 1 रुपया कमवून आले ना. उठलं का भजन, उठलं का भजन, उठलं का मंदिर, उठलं का मंदिर, उठलं का वाळवंटण, सारखं पांडुरंगाचं भजन. ह्याला काय कधी व्यवहार कळणार, व्यवहार कधी कळणार. रागाला दामू शेट्टीला गेले, मार्केटमध्ये गेले. जसा बस्ता आपण बांधतो तसं कपडे विकण्यासाठी मोठाचे मोठं गाठोडं बांधलं. भरपूर कपडे खरेदी केले. गाठोडं उचललं, घरी आणलं, नामदेव महाराजांच्या हातात दिलं. नामा बास, बास झाला तुझा नकरा, बास झाला तुझा शहाणपणा. आता मात्र हे असं चालणार नाही. आता उद्यापासून कपड्याचा व्यापार करायचा, कपड्याचा व्यापार करायचा. नामदेव महाराजाकडे कपडे दिले. नामदेव महाराजांचा आता बापा पुढे काय इलाज चालतो, मामा काय चालतो.
नामदेव महाराज पहिल्यांदाच पंढरपूरच्या गल्ली बोळात कपडे घ्या कपडे, कपडे घ्या कपडे. सकाळपासून दुपार झाली, कुणी हाट केलं सुद्धा नाही. केवढे आहेत, कशी आहेत, चांगले आहेत का काय. नामदेव महाराज घाम पुसू पुसू बेजार, हटकी ना कुणी केवढेसे म्हणे ना विचारी ना. नामदेव महाराज एकाला म्हणतात, का हो कपडे घेता का कपडे. ते म्हटले हो घेऊ, पण उधारी ना असलं तर. नामदेव महाराज थोडा विचार करतात, उधार म्हटल्यावर कधी देताल. देऊ म्हटले पैसे आले का तुमचे बुडवायचे. म्हटले किती. म्हटले आम्हाला सगळेच घ्यायचे, आमच्या घरी लग्न आहे, सगळेच घेऊ. बरं म्हटले सगळे घ्यायलाच खरंय, पण पैसे काळजी करू नका. म्हटले जामीन घ्या, म्हणले काहीतरी जामीन ठेवा मध्ये मध्यस्थी. म्हणले चालेल मग जामीन म्हटलं मग देतो. म्हटले जामीन. मध्ये गेले, एक दारात तिथं पडलेला एवढा दगड होता. काय होता. दगड. दगड आपण त्याला धोंडा म्हणतो. दगड आणला, नामदेव महाराजांच्या पुढे ठेवला. म्हटले हा घ्या जामीन. नामदेव महाराजांना दगडाकडे बघितलं, विचार केला आता कसं करावं. बरं म्हटलं ठीक आहे, दिलाय तुम्ही आता जामीन, तर म्हटले आता काय करू या जामिनाचं. नामदेव महाराज म्हटले आता घरी न्यावा, आता परेशानी, दगड कसा उचलून, हे तुमच्याकडेच राहू द्या. म्हणले मिळाला जामीन. असला व्यवहार झाले हो, पैसे येत असतात मामा. व्यवहारात जर असा दगडाचा जामीन ठेवल्यावर पैशाची गॅरंटी असते. पण नामदेव महाराज भक्त भोळे झाले तयार, दिले कपडे. नामदेव महाराज घरी आले. दामो शेट्टी म्हणतात, नामा काढ पैसे. किती आणलेस. बाबा कपडे विकले पण उधारीवर. हा उधारीवर पहिला दिवस. आज धंदा चालू केला व्यापार, आणि पहिल्या दिवशी कपडे सगळेच उधार. बरं म्हटलं मग पैसे 15 दिवसानं देणार आहेत. म्हटले कोण आहे मध्यस्थी. म्हटले आहे. म्हटले कोण. धोंडोबा. दगड आहे म्हटलं. दामो शेट्टीनं कपाळावर हाणून घेतलं. नामा मला तुझा व्यवहारच पटत नाही. म्हटले एक तर पहिल्यांदा बेजार होऊन कपडे आणून दिले, तर उधारीवर देऊन आलास. दिलेस ते दिलेस, जामीनदार दगड. जा म्हणले माघारी, एक तर कपडे आण नाही तर पैसे आण, बाकी मला सांगू नको. नाविलाज झाला. नामदेव महाराज जातात. पाटील एक करागडे, आमचे वडील खूप रागवलेत, एक तर कपडे द्या पैसे द्या. अरे बात नाही म्हटलं जमणार. जामीन आणला, पुढे ठेवला. तुला आत्ताच वसूल करायचे असेल तर जामीनदाराकडून वसूल कर, जवळ इथं थांबू नको. चालले. नामदेव महाराज दगड घेतात, घरी येतात, पेटीत दगड ठेवतात, भजनाला निघून जातात. दामो शेट्टी येतात. आला का नामदेव. म्हटले भजनाला गेलेत. आणा बोलून. नामदेव महाराजाला बोलून आणल्या जातं. काय झालं. नाही म्हटले कपडे बी नाही पैसे बी नाही, पण जामीनदार आणला. कुठे आहे. म्हटले घरात. आण. नामदेव महाराज जातात, पेटी उघडतात, दगड घेऊन येतात. तो दगड न राहता नामदेव महाराजांच्या हाताच्या स्पर्शाने तो दगड सोन्याचा दगड होतो. चम 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 चमकू लागतो. सगळ्यांचे डोळे दिसतात. वा सोन्याचा दगड झाला. दगड सोन्याचा झाला. गर्दा करू नका म्हटले सगळे. हो नाही हे सगळे जमतात. म्हटले सोन्याचा दगड झाला, सोन्याचा दगड झाला. नामदेव महाराज म्हटले हो 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 शांत शांत. झालाय ना सोन्याचा. तुमचे पैसे किती येणार होते एवढे, तेवढ्याचं सोनं काढून घ्या, बाकीचा दगड माझी मला देऊन टाका, माझं मी काय करायची ती करतो. असं कसं म्हटले. देवाच्या कृपेनं झालाय. सोन्याचा दगड आजपर्यंत झाला नव्हता, कसं काय जमतंय. आणि सोन्याचा दगड बघितल्यावर सगळ्यांना मनात तर स्वप्न रंगवाय सुरू केले. आता बाई एवढा मोठा सोन्याचा दगड म्हटले, आता हे हार करीन ते हार करीन, सगळे अलंकार करायचे. सगळं बायानं ठरवलं. कोण म्हटले मी चप्पल हार करणार, कोण म्हटले मी सँडल हार करणार. असतेत का. जे असतील ते ठरवलं मनात. पण नामदेव महाराज म्हटले जमणार नाही. आणि घरात
वाद चालू झाला. हे म्हणायचे जमणार नाही, ते म्हणते गप बस, जमणार नाही. नामदेव महाराज म्हटले हे आपलं नाही, आपलं नाही, ते पांडुरंगायचे. चंद्रभागेत टाकून द्यायचे म्हटले. राग आला. नामदेव महाराज टाकून द्यायचं म्हटलं, एक तर योगाने प्रारब्धाने मिळालंय घरात आणि टाकून द्यायचं म्हटल्यावर राग आला. आणि घरातला वाद दरवाजापर्यंत रोडवर आला. कळालं ह्या तोंडाची त्या तोंडाला कळाय ते ताजं वर्तमानपत्र पाहता पाहता सगळ्याला कळालं की नामाच्या हाताने पदस्पर्शाने आणि चरणस्पर्शाने काय झाला, दगडाचा धोंडा सोन्याचा झाला, दगड सोन्याचा झाला. आणि ज्यानं कपडे घेतले होते त्याच्या कानापासवर ही गोष्ट कळाली. आपण दिलेला जामीन नामदेवाच्या हाताने सोन्याचा झाला. 4-5 माणसं सोबत, पैसे सोबत, जेवढे नामदेवाचे होते तेवढे सोबत घेतले नामदेवाच्या दारात. नामा काओ पाटील, आमचा जामीन परत हवाय. बघ घेऊन जा म्हटले, व्यवहार घेऊन जा, आमचे पैसे द्या, जामीन घेऊन जा. किती तुझे पैसे? एवढे एवढे धर पैसे. जामीन द्यावा लागला. व्यवहार त्यानं सोन्याचा जामीन उचलला, घरी आणला. बायकोनं तर सोनं बघून तिची तर बुबळच फिरलं. तिला तर चक्करच आली, तिला कधीच नव्हतं पाहिलं आणि एवढं सोनं पाहायला मिळालं. त्यानं जसा खाली ठेवला तसा पुन्हा सोन्याचा दगड दगडात बदल झाला. सोन्याचं दगड पुन्हा दगडात रूपांतर झाल्यानंतर पश्चाताप झाला. अरे आपण नामदेवाला या ठिकाणी विनाकारण त्रास दिला. आणि पाटील येतात, नामदेव यांचे पाय धरतात, चुकलं म्हणतात. सगळ्यांना नामदेव महाराजांचा महिमा आणि सामर्थ्य लक्षात येतं. एक तर लहानपणापासून पांडुरंग सानिध्यात आणि असे बरेच परिसा भागवताबरोबर झालेला प्रसंग तुम्हाला माहिती. नामदेव महाराजांचं सामर्थ्य असं, ज्यावेळेस नामदेव महाराज कुठून आले होते? तीर्थयात्रा करून. त्यावेळेस मौंद करायचं, 4 धाम यात्रा झाल्या, मौंद करायचं म्हणून ब्राह्मणाला आमंत्रण देण्यासाठी नामदेव महाराज पुढं चालतात. माझा पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या मागे चालतो का? नामदेव महाराज म्हणतात, देवा माझ्या मागे का आलात? ते म्हटले, नामा तुला कळणार नाही. तू पुढं जात असताना तुझ्या पायाची उडालेली धूळ ही आमच्या कपाळी लागावी, हा माझा भाव आहे, म्हणून मी तुझ्या मागे चालतो. चाल पुढं. धावत चालती मागे मागे, माझा पांडुरंग मागे धावतो. जर कधी नामदेव महाराज रुसला असे नामा, गरुड पारावरी पितांबर धारी बोलावी, असे लढीवाळ भक्त असलेले नामदेव महाराज हे सकल संतांना, हरिदासांना आशीर्वाद देण्यासाठी मागणी करतात. म्हणून संत शिरोमणी ही पदवी सगळ्या संतांपेक्षा जास्त अधिकार नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांचं जीवनच असं अलौकिक जीवन आहे. जिथं भजन करत होते तिथं देव उभा राहत होता. तुम्हाला प्रसंग माहिती. फिरविले देवळा जगा माझी ख्याती. नामदेव महाराजाला कीर्तनातून बाजूला सारलं. इथं कीर्तन करायचं नाही, माग मंदिराच्या माग कीर्तन करायचं. देवाने स्वतःचं तोंड फिरवलं. का आता याच्यापेक्षा अधिकार काय सांगू तुम्हाला. आणि
अशा नामदेव महाराजांचा अभंग या ठिकाणी मोठ्या धाडसाने निवडला. हा अभंग सोडवणं तसं अवघड आहे, पण श्रीगुरूंच्या कृपेने या ठिकाणी काहीतरी मार्ग निघत असतो, म्हणून हा अभंग निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल जे हरिदास आहेत अशांना एक आशीर्वचन या ठिकाणी देतात. आशीर्वाद त्यांचा अधिकार तेवढा आहे, म्हणून सगळ्या संताला आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य असल्यामुळे आशीर्वाद देतात. काय आशीर्वाद? अकल्प आयुष्य